नमस्कार मंडळी, आज पाहूया झटपट तिळाच्या वडीची रेसिपी। सुरुवातीला इकडे आपण पोलपाट लाटण्याला तूप लावून घेणार आहोत। त्यानंतर इकडे कढईत मी 1 चमचाभर तूप घालून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। हा साधाच गूळ इकडे मी वापरलेला आहे। चिक्की गुळाचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल। हा गूळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे। छान असा फेसाळता पाक आपला तयार झाला पाहिजे। पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाक टाकून घ्यायचा आहे। पाक जर कडक लागला तर तो तयार झाला असं समजायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले तीळ आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। गॅस बंद करून गरम गरम असतानाच हे सगळं पोलपाटावरती टाकून घ्यायचं आहे। लाटून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे सर्व आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। त्यानंतर वड्या काढून घ्यायच्या आहेत। तिळाच्या छान कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। बाय बाय।